श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या ह्या भक्तिमय चॅनलवरती। सर्वांचे कल्याण हो हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर पुढील काही दिवसात तू भाग्यवान होणार आहेस। हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावास अशी माझी मनापासून इच्छा आहे। होय बाळा, आपल्या आयुष्यात आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करणार आहे, ते म्हणजे आपली स्वामी आई। आपल्याला या संदेशामार्फत आपल्यापर्यंत हे सुंदर मार्गदर्शन ते पोचवत आहेत। आपण ते शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामी आईंची इच्छा आहे। स्वामींवरती आपला प्रचंड विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आपल्या आयुष्यात चढ उतार हे येतच राहतात, म्हणून खचून जायचं नाही। खंबीरपणे प्रसंगाला सामोरे जायचे। आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या ध्येयासाठी आपल्याला प्रयत्न हे करावेच लागतील। कारण माझ्या लेकरा, कष्टाला पर्याय नाही। तुझ्या कष्टाला माझ्या आशीर्वादाची, प्रेमाची जोड आहे। तू काळजी करू नकोस, काळजी करणे तू थांबव। तुझे निरंतर प्रयत्न तू थांबवू नकोस। आज ना उद्या तुझे यश तुला मिळणारच आहे। ते तुझ्याकडे खेचून आणणार आहेस तू, आणि ते तू खेचून आणणारच, हा माझा विश्वास तुझ्यावरती आहे। तुमचाही आपल्या स्वामी आईवरती विश्वास असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, दिवसाची सुरुवात सकाळपासूनच सुंदर विचाराने आणि सुंदर नामस्मरणाने करून तर बघ, आणि जाणारा दिवस किती चांगला आणि आनंदी जाईल हे तुला समजेलच। दिवसभरात सकारात्मक विचार करून बघा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात किती सकारात्मक गोष्टी घडल्या जातात। कारण नकारात्मक गोष्टींनी तुमचे नुकसानच होते। म्हणून माझ्या लेकरांनो, नेहमी सकारात्मक गोष्टीच आपल्या मनामध्ये आणा, आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करा। पॉझिटिव्ह राहा आणि मग तुमचे आयुष्य कुठले वळण घेते ते तुम्ही स्वतः अनुभवाल। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझी जी काही इच्छा आहे ती आता माझ्यापर्यंत पोहोचली आहे। ती लवकरच पूर्ण होणार आहे। तुझ्याकडून जेवढे शक्य आहे तेवढे दान धर्म तू कर, आणि केलेले दान हे नेहमी गुपित ठेव। आपल्या आईवडिलांना नेहमी तू आनंदात, सुखात ठेव आणि त्यांची सेवा कर। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही काहीही कमी होणार नाही, याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा। स्वामी माऊली आपल्या आयुष्यात कशाचीही कमी पडू देत नाही। स्वामी भक्तांनो, जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे तुम्ही नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा। स्वामींवरती विश्वास ठेवा। आपल्या घरात, आपल्या आयुष्यात आपल्या स्वामींच्या कृपेने आपल्याला कधीही कशाचीही काहीही कमी पडणार नाही। आपली आई नेहमीच खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे। हा विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली तुम्हीच माझे तारणहार टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर एकच करा, ते म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष। स्वामी म्हणतात, बाळा, सुखासाठी कोणापुढेही हात पसरू नका। ही पण वेळ जाईल, त्यापेक्षा तुम्ही कष्ट करा, मेहनत करा। दुःखाशी तुम्ही दोन हात करा, चांगली वेळ निश्चित येणार आहे। होय माझ्या प्रिय लेकरा, माझ्यावर तू खूप प्रेम करतोस हे मला माहीत आहे। मीही तेवढाच तुझ्यावरती प्रेम करतो, कारण की तू माझा लाडका भक्त आहेस। माझ्यावर विश्वास आहे ना? मग माझ्या लेकरा, माझ्या विचारांचे तू पालन कर, कारण निस्वार्थ धर्म हाच एक धर्म आहे की मी तुझे कधीही काही बिघडू देणार नाही। नेहमी लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीचा गर्व तुम्ही करू नका, कारण गर्वाचे घर हे नेहमी खाली असते, हे तुम्ही ध्यानात असू द्या। जो कोणी आज हा संदेश माझा ऐकत आहे तो खूप भाग्यवान ठरणार आहे। त्याला माझे भरपूर आशीर्वाद, प्रेम मिळणार आहे। त्याच्या आयुष्यात आता सुखाची भरभराट होणार आहे। त्याची सर्व दुःखे आता त्याच्या आयुष्यातून निघून जाणार आहे। फक्त धीर धरा, योग्य वेळेची वाट पहा। आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत। आमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत। सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा। स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तू जो विश्वास दाखवला आहेस त्या विश्वासाचे आता उत्तर देण्याची वेळ आली आहे। तू आमच्या जवळ मनापासून ज्या काही व्यथा, दुःख मांडले आहेस ते सर्व आमच्यापर्यंत पोहोचले आहे। बरं बाळा,
या सर्वातून तू पूर्णपणे बाहेर निघणार आहेस, बाहेर पडणार आहेस. फक्त आमच्यावरती विश्वास ठेव. हा विश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस. आमच्या नामस्मरणांमध्ये कधीही खंड पडू देऊ नकोस. निर्भीडपणे सर्व संकटाचा सामना कर आणि बघ त्यातून तू अलगद बाहेर पडशील. आपल्या स्वामी माऊलीच्या, देवाच्या, ईश्वराच्या कृपेने. पण स्वामींना नेहमीच प्रार्थना करा की स्वामी तुम्ही माझ्या बरोबर आहात ना, मग मला घाबरण्याचे काहीच कारण नाही. मला माहीत आहे सगळ्या संकटातून, सगळ्या दुःखातून माझी गुरु माऊलीच मला यातून सुखरूप बाहेर आणणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका, कारण स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला आता भरभरून मिळणार आहे. स्वामी माऊलींनी त्यांचे सर्व दरवाजे आता उघडले आहे. त्यातून फक्त आणि फक्त तुमच्यावरती आता आनंदाचा, सुखाचाच वर्षाव होणार आहे. स्वामी माऊलींचे देवदूत आता तुमच्या दिशेने निघाले आहे, ते तुम्हाला सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी. स्वामी माऊली म्हणतात, माझ्या लेकरा, ही पण वेळ तुझी निघून जाईल. सारखं तू दुःखाला कवटाळत बसू नकोस. एकही या जगात अशी व्यक्ती तुला शोधूनही सापडणार नाही जो दुःखी नाही किंवा जिचा कोणी अपमान केलेला नाही. आयुष्यात जर काही अमेझिंग होणार असेल किंवा जेव्हा आयुष्याची नवीन सुरुवात होणार असते, त्यावेळेस आपल्या आयुष्यात अशी बरीच माणसे येतात जो आपला अपमान करून आपल्या मनाचे मनोधैर्य कमी करण्याचा अतोनातपणे प्रयत्न करतात आणि आपल्या ध्येयापासून आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेच आपल्याला त्यांचा हेतू साध्य होऊ द्यायचा नाही. कोणत्याही क्षणी कधी ना कधी प्रत्येक व्यक्तीला अपमानाला सामोरे जावे लागते, पण त्या अपमानाला आपण कशा प्रकारे हाताळतो हेच सर्वात महत्त्वाचं. जेव्हा कोणी आपला अपमान करतो तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही की नक्की याला उत्तर कसं द्यायचं. आपल्याला त्या व्यक्तीचा खूप राग येतो, प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आपल्याला चिडचिड होते. तेव्हा आपल्याला राग आलेला पाहून ते त्या गोष्टीचा फायदा घेतात. लक्षात ठेवा, जे लोक आपला अपमान करतात त्यांनाही हेच हवं असतं, तुमचा मूड खराब व्हावा आणि तुमच्या मूळ ध्येयापासून तुम्ही दूर जावं. अशा वेळी तुम्ही काय करतात? तर काही लोक म्हणतील की मला ना खूप राग येतो, संताप येतो त्या व्यक्तीवर. कोणी म्हणेल मला खूप दुःख होतं, वाईट वाटतं. तर कोणी म्हणेल मला ना त्या समोरच्याची जागा दाखवून द्यावीशी वाटते. तर कोणी म्हणेल की त्याच्या दोन कानाखालीच वाजवावीशी वाटते. मग आता प्रश्न असा की त्या अपमानाला कशा प्रकारे तुम्ही हाताळले? तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, साहजिकच आहे, आपला अपमान झाल्यावर आपल्याला खूप राग येतो, चिडचिड होते आणि आपण वाद घालायला सुरुवात करतो. सामान्य माणूस हेच करतो आहे आणि हे अगोदर लक्षात घ्यायला पाहिजे. आणि अपमानाचे उत्तर हे वाद घालून नाही तर स्वतःमध्ये बदल करून द्यायचा आहे, हेही महत्त्वाचं. आपण त्या अपमानाला आपल्या आयुष्याचा उद्देश बनवू, आपली ताकद बनवून, तेव्हाच इतिहास घडेल. आणि जर कोणी तुमच्या दुःखावर मीठ चोळेल ना, तर त्या मिठाची तुम्ही साखर करून दाखवा. म्हणजे सर्वात मोठा बदल जो असेल ना, तो यश म्हणजे आपल्या आयुष्यात आपण तो आणायचा. त्या अपमानाला खचून न जाता, त्या अपमान हा शब्द त्यांचा उद्देश हे पाडून टाकायचा. आपल्या आयुष्यात एक 4 अक्षरी शब्द आहे अपमान, तो काढून टाकायचा कायमचा आपल्या आयुष्यातून. अर्थातच अपमानाला कौतुकात बदलायचे हे 4 अक्षरी शब्द आपल्या आयुष्यात यायला पाहिजे. त्यामुळे आपल्या आयुष्यात काही लोक येतात अशी जे आपल्याला दुःख देण्याचा अतोनात प्रयत्न करत असतात. लोकांची तोंड बंद करण्यापेक्षा आपले कान बंद ठेवून आपल्या कामावरती आपले लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि आपल्या यशाचे शिखर हे आपण गाठायला पाहिजे. जर आपण चांगल्या हेतूने, चांगल्या उद्देशाने आपण स्वामींवरती विश्वास ठेवून जर का प्रयत्न केले, तर स्वामी माऊलींची, आपल्या स्वामी आईची साथ नक्कीच आपल्याला मिळणार आहे आणि ते कायम आपल्याला देत असतात. आपल्याला शेवटपर्यंत त्यांची साथ मिळणार आणि तेही खंबीरपणे. लोकांना तुम्ही इग्नोर करा आणि आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करा. आपल्या कामावरती, आपल्या ध्येयावरती फोकस करा. आपले ध्येय जर निश्चित असेल तर आपल्या ध्येयापासून आपल्याला कोणीही दूर ठेवू शकत नाही. त्यांचे सर्व प्रयत्न हे निष्फळ जातील, कारण आपले प्रयत्न हे प्रामाणिक आहेत आणि हिताचे आहेत. आणि स्वामी माऊलींची, स्वामी आईची, आपल्या देवाची, परमेश्वराची आपल्याला कायम साथ मिळणार आहे. जशी आई आपल्या बाळाला नेहमी संरक्षण करत असते बाळाचे, तशीच आपली स्वामी आई सुद्धा आपल्या पाठीशी नेहमी आहे. फक्त आपला विश्वास डगमगू देऊ नका आणि त्यांची साथ आपल्याला कायमच मिळणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी माऊलींचे अखंड नामस्मरण करा. नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी व्हाल. स्वामी माऊलींनी सांगितलेले बोध आपल्या जीवनात आपण आचरणात आणले पाहिजे.
माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचा आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची घंटी देखील दाबा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त असे टाईप देखील करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका। स्वामी माऊली म्हणतात, बाळा तू चिंता करू नकोस, हार मानू नकोस, आता तुझी सर्व चिंता मी दूर करणार आहे, माझ्यावरती तू विश्वास ठेव। होय बाळा, तुझ्या आयुष्यातील आता प्रत्येक क्षण हा आनंदाने जाणार आहे, कारण तुझ्या आयुष्यात आता आम्ही आलो आहे, फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव। या दुनियेत असा एकही मनुष्य नाही की ज्याच्या आयुष्यात दुःख आणि अडचणी नाहीत। ज्याने सृष्टी निर्माण केली आहे त्या भगवंतालाही सर्व भोगावं लागलंय। आपण तर साधारण मनुष्य आहोत, सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्याच पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो। कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं, मिळतं तेच आपण जे पेरलेलं असतं। आपल्याशी कोण कसंही वागेना, आपल्या सगळ्यांशी आपण चांगलंच वागायचं, इतकं चांगलं की विश्वासघात करणाराही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे, त्यालाही पश्चाताप व्हायलाच पाहिजे। सहमत असाल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा। स्वामी माऊली म्हणतात, बाळा आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते। आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण जिवंत आहोत म्हणजेच खूप काही शिल्लक आहे। जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत। तिथे आपण स्वामींवरती विश्वास ठेवून आपले ध्येय आपण गाठायला पाहिजे। जगणं कोणाचंही सोपं नसतं, आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं। सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच जो आपली तुलना इतरांशी करत बसतो। आपल्या किमतीचा आणि हिमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू देऊ नका, कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो। आपली हिम्मत तुम्ही डगमगू देऊ नका, हार मानू नका, जगणं कोणाचं सोपं नाही। स्वामी माऊलींवरती निशंक सोपवा, स्वामी माऊलींच्या चरणावरती तुम्ही डोकं ठेवा, त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि अखंड नामस्मरण करा, त्यांचे जप करा। स्वामी माऊली आपल्या आयुष्यात कशाचीही कधीही कमी पडू देणार नाही, ती कायम आपल्या संसाराला आपल्याला आनंदात सुखात ठेवणार आहे। सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी स्वामी माऊलींचा सच्चा भक्त आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात त्यामुळे तुमचे धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।